कभी कभी इंसान ना टूटता है ना बिखरता है, बस थक जाता है। कभी खुद से, कभी किस्मत से, तो कभी अपनों से। कष्ट सहन करायला तयार असाल तर यशस्वी होण्यासाठी तयार राहा. आयुष्यात अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका, कारण कठीण भूमिका या चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात. पोटातले विष एकालाच मारते, पण कानातले विष नातेसंबंधांना मारते. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात, पण आपण स्वतःच्या अडचणींना जास्त महत्त्व देतो. कडू आहे, पण हेच खरं आहे. इंसान का व्यक्तिमत्व तब निकाल कर आता है जब वह अपनों से ठोकर खाता है. जर कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर त्याला ते द्या, कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ते ठेवले. संकटात कोणी सल्ला मागितला तर त्यांना सल्ल्याबरोबर साथ पण दिली पाहिजे, कारण सल्ला चुकीचा असू शकतो, साथ कधीच चुकीची असू शकत नाही. जगातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे एखाद्याचा विश्वास गमावणे, परंतु सर्वात कठीण गोष्ट म्हणजे एखाद्याचा विश्वास गमावणे. अभिमान तब आता है जब हमें लगता है कि हमने कुछ किया है, और सम्मान तब मिलता है जब दुनिया को लगता है की हमने कुछ किया है. तुम्ही किती वेळा हरलात हे महत्त्वाचं नाही, कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे, हरण्यासाठी नाही. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, समजून घ्या, प्रश्न करा, पण एकदा घेतलेला निर्णय त्यावर तुम्ही ठाम राहा. उद्याचा दिवस कसा आहे किंवा कसा असेल हे आज तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावर अवलंबून आहे. जिंदगी आसान नहीं होती है, इसे आसान बनाना पड़ता है. कुछ अंदाज से तो कुछ नजरअंदाज से. जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या बोलण्याला हृदयावर लावून नका घेऊ, कारण जीवन हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. ताकद नसतानाही हार न मानणाऱ्या व्यक्तीला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. नात्यांचा आदर करायचा असेल तर वेळीच करा, नाहीतर वाळलेल्या झाडाला पाणी घालून हिरवळाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी नक्की बदलू शकता, आणि तुमच्या बदललेल्या सवयी तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकतं. जेव्हा लोक तुमची प्रशंसा करतात तेव्हा त्यात खोटे शोधा, जेव्हा त्याने टीका केली तर त्यात सत्य शोधा. राग आल्यावर ओरडायला ताकद लागत नाही, पण राग आल्यावर गप्प बसायला खूप ताकद लागते. जर तुम्हाला एखाद्याला काही द्यायचे असेल तर त्याला चांगला वेळ द्या, कारण तुम्ही सर्व काही परत घेऊ शकता, पण कोणाला दिलेली वेळ परत घेऊ शकत नाही. आनंदासाठी काम केले तर आनंद मिळणार, पण आनंदी राहून काम केले तर आनंद आणि यश दोन्ही मिळतील. आयुष्यातील काही निर्णय खूप शक्तिशाली असतात, आणि ते तुमचं आयुष्यही बदलू शकतात. आनंद हा रेडीमेड मिळत नाही, तो तुम्हाला स्वतः कमवावा लागतो. नेहमी आपण आपले प्रेम एका छोट्या भांडणाने संपवतो, पण आपले भांडण प्रेमाने संपवणे कधी पण चांगले. आयुष्यात नेहमी हसत राहा, कारण सुंदर दागिने आणि कपडे आपल्याला इतके सुंदर बनवत नाही जितके एक सुंदर स्माईल बनवते. अडचणीमुळे खचून जाऊ नका, त्यांना खंबीरपणे सामोरे जा, कारण परमेश्वराने सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा ती त्याचे उत्तर पण घेऊन येते. माणूस हे दुकान आहे आणि जीभ त्याचं कुलूप. कुलूप उघडले की कळते दुकान सोन्याचं आहे की दुकान कोळशाचं. जेव्हा तुम्ही पैसे कमवतात तेव्हा घरात वस्तू येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाचे तरी आशीर्वाद कमवतात तेव्हा पैशासोबत आनंद आणि प्रेमही कमवतात. सहनशीलता ही एक अशा धाग्यासारखी असते, जर त्याची मर्यादा ओलांडली तर ती तुटते. ज्याचा स्वभाव नेहमी बदलत असतो तो कधीही कोणाचा असू शकत नाही, मग तो काळ असो वा माणूस. जीवनात आनंदी राहायचे असेल तर या 6 गोष्टी ऐकणे आवश्यक आहे. खर्च करण्यापूर्वी कमवा, लिहिण्यापूर्वी समजून घ्या,
हार मानण्यापूर्वी प्रयत्न करायला शिका. नाते बनवण्यापूर्वी निभवायला शिका. तुम्ही इतके कमी बोलाल, तितके तुमचे शब्द अधिक मूल्यवान बनतात. वक्त की मार से गुजर रहे हो तो घबराओ नहीं, आप निखर रहे हो. कुछ तो कमी का एहसास है, वरना गंगा पर इतनी वेळ नहीं होती. प्रेम हे कधीच एखाद्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसतं. प्रेम म्हणजे सुख-दुःखात एकमेकांसोबत असणं आणि भावना समजून घेणं असतं. जर तुमचा कोणी शत्रू नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे, जिथे बोलणे आवश्यक होते, तिथेही तुम्ही गप्प होता. स्वतःचा स्वभाव नेहमी असा ठेवा, त्या गणितातल्या शून्यासारखा, ज्याचे स्वतःचे कोणतेही मूल्य नसते, परंतु जेव्हा इतर सामील होतात, तेव्हा त्याचे मूल्य वाढते. आयुष्यात पुढे जायचे असेल तर बहिरे व्हा, कारण बहुतेक लोकांचे शब्द नैराश्य आणणारे असतात. बोलण्यापूर्वी विचार करा, कारण बोलल्यानंतर विचार केला जात नसतो. जो पुढे जातो तो कधीच कोणाला अडवत नाही, आणि जो दुसऱ्यांना अडवतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. ईश्वर की प्रेम में जो रोने का आनंद है, वह संसार में माया में हंसने का भी नहीं है. मनुष्य घर बदल सकता है, कपड़े बदल सकता है, मित्र बदल सकता है, प्यार बदल सकता है, लेकिन खुद को नहीं बदल सकता. शस्त्र केवळ शरीराला इजा करू शकतात, परंतु शब्द आत्म्याला देखील इजा करू शकतात. जीवनात समस्या येतात तेव्हा निराश होऊ नका, कारण तुमचा काळ नाही तर तुमची वेळ कमजोर आहे. आयुष्यात कधी ना कधी कोणावर तरी विश्वास ठेवून जगा. जे तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास कधीही तुटणार नाही, याचा प्रयत्न करा. छान सुविचार एका ठिकाणी लिहिला होता. देव पृथ्वीवर सर्वत्र राहू शकत नाही, म्हणून त्याने आईला बनवली. आयुष्यात पुढे जायचे असेल तर स्वतः 4 पावले पुढे जा, ना की इतरांना 4 पावले मागे ढकला. तुमचे दुःख कधीच कोणाच्या दुःखाचे कारण बनू नये, याकडे लक्ष द्या. अहंकारी की बातों को कभी दिल से लेना. अहंकार उसी को होता है जिसे बिना संघर्ष के सब कुछ प्राप्त होता है. जो अपनी मेहनत के लक्ष्य को हासिल करता है, वही दूसरों की मेहनत की कदर करना चाहता है. जीवनात एक ध्येय असायलाच हवे, कारण ध्येय नसलेले जीवन हे रडारशिवाय नावासारखे आहे. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे चालायला शिका. एखाद्याच्या चुकीच्या बोलण्याला उत्तर देण्यात आपला वेळ वाया घालवू नका, परंतु अशा शांततेत कठोर परिश्रम करा की तुमचे यश देखील त्यांना शांत करेल. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, फक्त तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं आहे. अगर आप जिंदगी में खुश रहना चाहते हैं तो दूसरों की बातों को दिल से लगाना छोड़ दीजिए. सच्चे किस्से हमेशा शराब खानों में सुनाए जाते हैं, जहां हाथों में जाम होते हैं. झूठ किस्से अदालत में सुनाए जाते हैं, जहां हाथों में गीता होती है. भगवान से ना डरो तो चलेगा, लेकिन कर्म से डरना जरूरी है, क्योंकि कर्मों का फल तो भगवान को भी भोगना पड़ता है. यह रोटी भी सस्ती नहीं है, कोई इसे कमाने को दौड़ रहा है तो कोई इसे बचाने को. अगर दिशा दिखाने वाला सही हो तो दीपक का प्रकाश भी सूर्य का कार्य करता है. उसको क्या बनाने की क्षमता रखते, परिस्थितियां कितनी भी विपरीत क्यों ना हो, कभी हिम्मत नहीं हारनी चाहिए, क्योंकि रात कितनी भी काली क्यों ना हो, सूरज की रोशनी से खत्म करने नई सुबह का आगाज करा देती है. बुराइयों से दूर रहने के लिए अच्छाइयों का विकास कीजिए और अपने मन को अच्छे विचारों से भर दीजिए. लोग जैसे हैं उसी रूप में पसंद करें और स्वीकार करने की कोशिश कीजिए, ना कि अपेक्षा या कामनाएं की. वह वैसा हो जाए जैसा आप चाहते हैं. दर्पण में
चेहरे पर दाग दिखाई दे तो दाग मिटाया जा सकता है, ना कि दर्पण तोड़ा जाता है। हमारे जीवन में वासना और वासना का त्याग करना चाहिए, क्योंकि वासना का त्याग करने से स्वास्थ्य उत्तम होता है और वासना का त्याग करने से चरित्र। झाड या गोष्टीचा कधीच विचार करत नसतं की त्याने किती फुले पडली, सदैव तो नवीन फुलं तयार करण्यात मग्न असतो. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात खूप काही गमावलं आहे हे विचार करण्यापेक्षा हे सर्व विसरून नवीन काय करता येईल याच्याकडे लक्षच केंद्र केलं पाहिजे, कारण यातच जीवनाचा अर्थ दडलेला आहे. कोण म्हणतं यश हाताच्या रेषांमध्ये असतं, ज्यांना हात नसतात तेही यशस्वी होतात. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपतो. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय.